नमस्कार। राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर, एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी किंवा एक अत्यंत मोठी गुड न्यूज आज समोर आली आहे। तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलमध्ये पाहिलेच असेल आणि त्या थंबनेलप्रमाणे आता राज्यामधील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली असून महिलांना या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे। आणि याची अधिकृत अशी व स्वतः राज्य सरकारमधील मंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेली बातमी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। तसेच जी काल चौंडी म्हणजे अहिल्यादेवी नगर येथे एक मंत्रिमंडळ बैठक पार पडली, या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल काय निर्णय घेण्यात आले आहेत व या योजनेच्या चालू मे महिन्याच्या हप्त्याची तारीख या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर झाली, तिची सविस्तर अपडेट व नेमका हा चालू महिन्याचा हप्ता राज्यामधील किती महिलांना वितरित करण्यात येणार आहे व यासाठी कोणत्या महिला पात्र असतील, तसेच ज्या प्रकारे एप्रिल महिन्याचा हप्ता राज्यामधील काही विशिष्ट बँक खातेधारक महिलांच्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर जमा झाला होता, त्या प्रकारे हा मे महिन्याचा हप्ता कोणकोणत्या बँकेच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जमा करण्यात येऊ शकतो, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहेत। ज्यामुळे तुम्हाला आतापर्यंत जेवढे काही प्रश्न पडले असतील त्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला केवळ एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही याची 100% खात्री आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत। तर मग अधिकचा वेळ न वाया घालवता थेट व्हिडिओला सुरुवात करूया आणि काय आहे याची अपडेट सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तर माहितीच आहे की 7 मे रोजी राज्यामधील अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामधील चौंडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त एक मोठा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याच कार्यक्रमाच्या अगोदर राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण अशी बैठक देखील या ठिकाणी पार पडली। ज्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या सर्व योजनांच्या हप्त्याच्या वितरणाबद्दल व राज्य सरकारने ज्या ज्या काही योजनांच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती, या वाढीव हप्त्याच्या वितरणाबद्दल देखील सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये घडून आली आहे। तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामधील महिला सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, कारण लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता यावेळेस उशिरा वितरित करण्यात आला होता, जो की मागील काही दिवसांमध्ये म्हणजे या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता। म्हणजे राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये 2 मे पासून ते 6 मे पर्यंत जो हप्ता जमा करण्यात आला आहे तो हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता होता आणि आता राज्यामधील सर्व पात्र महिलांना या चालू मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा देखील लागून राहिलेली आहे। तसेच या चालू मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाबद्दल राज्यामधील लाडक्या बहिणी सतत आम्हाला विचारणा करत होत्या, परंतु त्याची प्रतीक्षा आता संपली असून त्यांना या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे आता अवघ्या काही तासामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि याचे एक अधिकृत आणि स्वतः राज्य सरकारने जाहीर केलेले अपडेट आज तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। कारण की ज्या प्रकारे राज्यामधील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठीच खूप मोठी वाट पाहावी लागली आहे, कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट या चालू मे महिन्यामध्ये जमा करण्यात आल्यामुळे आता राज्यामधील महिलांना असे वाटत आहे की या मे महिन्याचा हप्ता कदाचित आम्हाला थेट जून महिन्यामध्ये तर मिळणार नाही ना। तर मग असेच प्रश्न राज्यामधील सर्व पात्र महिला या आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करत आहेत आणि याची सविस्तर उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ विना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। तर मग नेमका या अपडेटचा पुरावा आमच्याकडे काय आहे व आम्ही कशाच्या आधारावर तुम्हाला आम्ही ठामपणे सांगत आहोत की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता म्हणजे हा 11वा हप्ता अवघ्या काही तासामध्ये वितरित करण्यात येणार आहे। तर मग याचा पुरावा असा आहे की स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक छोटीशी पोस्ट ही काल जाहीर केली आहे आणि या पोस्टमध्ये अजित पवार लिहितात की राज्यामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीची सर्व तरतूद आम्ही केली असून राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना अवघ्या काही तासामध्ये या 11व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। तसेच या 11व्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांची नवीन आकडेवारी महिला आणि बालविकास विभागाने नुकतीच जाहीर केली असून या नवीन यादीनुसार पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे राज्य सरकारकडून आता वितरित करण्यात येणार आहेत। म्हणजे आता ज्या पण महिला या 11व्या हप्त्यासाठी पात्र असतील अशा पात्र महिलांची आकडेवारी स्वतः महिला आणि बालविकास विभागाने आज या ठिकाणी जाहीर केली आहे आणि या आकडेवारीनुसार ज्या पण महिला पात्र असतील या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे या अवघ्या काही तासामध्ये वितरित करण्यात येणार आहेत आणि याबद्दलची अपडेट स्वतः राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर प्रकाशित केल्यामुळे आता राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आणि अखेर आता अवघ्याच काही तासापासून राज्यामधील सर्व पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये
या मे महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये सरसकटपणे वितरित करण्यामध्ये येणार आहेत। याबरोबरच आता राज्य सरकारने या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीची तरतूद केली असून आता केवळ योजनेअंतर्गतच्या पात्र महिलांची पडताळणी करणे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलेल्या पोस्टप्रमाणे जी नवीन आकडेवारी महिला आणि बालविकास विभागाने आज जाहीर केली आहे त्या आकडेवारीनुसार पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे वितरण करणे केवळ हेच बाकी आहे। त्यामुळे आता राज्यामधील पात्र असणाऱ्या महिलांसाठी ही एक अत्यंत मोठी खुशखबर असून ज्या पण महिला या नवीन आकडेवारीनुसार पात्र ठरतील अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आता अवघ्या काही तासामध्ये या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे मिळून जाणार आहेत। तर मग तुम्ही या आकडेवारीमध्ये बसता का नाही आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या या पात्र महिलांच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे। कारण की शेवटी तुम्हाला सर्व पात्र महिलांची यादी पाहायला मिळेल आणि या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे तुम्हाला अवघ्या काही सेकंदामध्ये चेक करता येईल। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे राज्य सरकार या योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या अगोदर पात्र महिलांची यादी जाहीर करत असते व त्यांची आकडेवारी प्रकाशित करत असते, केवळ त्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या हप्त्याचे पैसे हे वितरित करण्यामध्ये येत असतात। त्यामुळे आता या मे महिन्याच्या आकडेवारीनुसार किंवा पात्र महिलांच्या यादीनुसार नेमक्या किती लाख महिला या मे महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र झाले आहेत हे देखील आता विशेष पाहण्यासारखे असणार आहे आणि याची संपूर्ण आकडेवारी आपल्याला व्हिडिओच्या पुढे पाहायची आहे। तर मग लाडके बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार राज्यामधील अनेक महिला ह्या अपात्र करण्यामध्ये येत असून यामध्ये असे नियम आहेत या नियमामध्ये राज्यामधील भरपूर साऱ्या महिला बसत नाहीत व त्यामुळे त्यांना या योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येत आहे किंवा काही महिलांना दर महिन्याला 500 रुपये किंवा 1000 रुपये असा अल्पसा आर्थिक लाभ आता वितरित करण्यामध्ये येत आहे। तर मग राज्य सरकारने या मे महिन्याच्या हप्त्या अगोदर जी एक पात्र महिलांची आकडेवारी जाहीर केली आहे किंवा पात्र महिलांची यादी जाहीर केली आहे यामध्ये कोणत्या नियमाच्या निकषानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे आणि यामध्ये कोणत्या महिला बसल्या आहेत हे देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे। आणि या आकडेवारीनुसार पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये नेमका हा मे महिन्याचा हप्ता किती रुपयाचा जमा होतो म्हणजे 1,500 रुपयांचा, 1000 रुपयांचा किंवा 500 रुपयांचा हे देखील एक विशेष पाहण्यासारखे असणार आहे। याबरोबरच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे गेल्या वेळेस फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मार्च महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये आला होता त्या प्रकारे कदाचित यावेळेस देखील या मे महिन्याच्या हप्त्याबरोबरच पुढील जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील तुम्हाला वितरित करण्यामध्ये येऊ शकतात। कारण की जून महिन्यापासून राज्यामध्ये मान्सून दाखल होईल व संपूर्ण राज्यभर पेरणी आणि लागवडीची लगबग चालू होईल। त्यामुळे कुठेतरी राज्यामधील महिलांना या 2 महिन्याचा आर्थिक लाभ एकत्र वितरित केला तर या पैशांचा पेरणीसाठी आणि लागवडीसाठी त्यांना मोठा हातभार लागू शकतो आणि ही बाब लक्षामध्ये घेऊन जर या 2 महिन्यांचे हप्ते महिलांना एकत्र दिले तर याचा मोठा फायदा राज्यामधील महिलांना मिळू शकेल अशा प्रकारचे वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल केले आहे। म्हणजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मते राज्यामधील महिलांना जो मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे याबरोबरच कदाचित आता लगेचच राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये जो जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यामध्ये येईल जर हे दोन्ही हप्ते एकत्र वितरित करण्यामध्ये आले तर याचा फायदा राज्यामधील महिलांना नक्कीच मिळू शकतो। म्हणजे महिला आणि बालविकास विभागाने जर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र वितरित केले तर याच्या माध्यमातून राज्यामधील महिलांना पेरणी आणि लागवडीसाठी मोठा हातभार लागू शकतो अशा प्रकारचे मोठे वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल पत्रकारांशी बोलताना केले आहे। तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या प्रकारे मागील महिन्याचा हप्ता राज्यामधील काही विशिष्ट बँक खातेधारक महिलांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जमा झाला होता म्हणजे थेट 2 दिवस अगोदर या विशिष्ट 5 बँक खातेधारक महिलांच्या बँक खात्यामध्ये त्या महिन्याचे पैसे जमा झाले होते त्या प्रकारे कदाचित या मे महिन्याचा हप्ता देखील त्याच विशिष्ट बँक खात्यामध्ये लवकर जमा होऊ शकतो का अशा प्रकारचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रश्न राज्यामधील महिला विचारत आहेत। तर मग त्या कोणत्या बँक आहेत तर यामध्ये SBI बँक, IDBI बँक, पोस्ट पेमेंट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक यासोबतच राज्यामधील काही महत्त्वपूर्ण अशा खाजगी बँका ज्या बँकांमध्ये डीबीटी प्रक्रिया ऍक्टिव्ह असते आणि त्यांच्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे लवकर जमा होतात अशा काही बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा येणारा मे महिन्याचा हप्ता हा दरवेळेस प्रमाणे 2 दिवस अगोदरच जमा होतो। तर मग या काही बँकेचे खाते तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही या बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्या देखील बँक खात्यामध्ये आता पुढील 2 दिवसांमध्ये या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे लवकर जमा होणार आहेत आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।